नमस्ते. कसे आहात सगळे? आजचा आपला होपोनोपोनो चॅलेंजचा 11वा दिवस आहे आणि आजचा टॉपिक आहे आपला की ज्या काही आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या आहे तशा टिकवण्यासाठी किंवा पाहिजे त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी होपोनोपोनो कसं काम करतं? आता तुम्ही म्हणताल की होपोनोपोनो सगळ्याच गोष्टीवर काम करतं का? तर हो. होपोनोपोनो वस्तू, व्यक्ती आणि व्यक्तिमत्व या प्रत्येक गोष्टीवर होपोनोपोनो काम करतं. त्याच्यामुळे आजचा आपला टॉपिक आहे की ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या घरी आहेत, आपल्याकडे आहेत किंवा आपल्याला नव्याने घ्यायच्या आहेत, तर त्याच्यासाठी होपोनोपोनो कसं काम करतं म्हणून हा टॉपिक आहे. तर सगळ्यात आधी तर एक्स्ट्रीमली सॉरी की अशा पद्धतीनं मला व्हिडिओ द्यावा लागत आहे, कारण की मला आज खूप लेट झाला ऑफिसवरून यायला आणि त्याच्यामुळे मग म्हटलं व्हिडिओ स्किप व्हायला नको. तर सगळ्यात आधी ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तुमच्याकडे त्या दीर्घकाळ अजून व्यवस्थित चालाव्यात, त्याचं जास्त काही काम निघू नये म्हणून होपोनोपोनो केलं जातं. किंवा तुम्हाला जर एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू हवी असेल, म्हणजे गाडी, फ्रीज, ज्या काही घरातल्या वस्तू आहेत त्या जर हव्या असतील तर त्याच्यासाठी होपोनोपोनो, म्हणजे ते होपोनोपोनो करून तुम्ही जेव्हा मॅनिफेस्टेशन करताल, अफर्मेशन करताल, त्यावेळेस त्या वस्तू तुमच्यापर्यंत कशा सहज पोचतील याच्यासाठी होपोनोपोनो केलं जातं. बरं, आता ज्या वस्तू आहेत, आता त्याच्यामध्ये तुमची गाडी असेल, फ्रीज असेल, जे काय आहे त्या गोष्टीसाठी सगळ्यात आधी तर तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे की ह्या वस्तू तुमच्याकडे आहेत. खूप लोक असे आहेत की ज्यांच्याकडे ह्या वस्तू नसतात सुद्धा, त्यांना नाही भेटत ह्या गोष्टी, लक्झरीज गोष्टी. तर मग अशा वेळेस आपण काय करायचं की ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी धन्यवाद द्यायचा, त्या वस्तूंना हात लावायचा, त्या वस्तूंना फील करायचं, त्या वस्तूंना कृतज्ञता द्यायची की मी खूप लकी आहे की माझ्याकडे फ्रीज आहे, मी खूप लकी आहे की माझ्याकडे गाडी आहे, मी खूप लकी आहे की माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे, टी व्ही आहे, जे काही आहे ते. किंवा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्या वस्तूचा फोटो घ्यायचा आहे किंवा शोरूममध्ये जाऊन त्या वस्तूंना हात लावून ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे की हो, ह्या वस्तू माझ्याकडे आहेत, नसल्या तरी आहेत, अशा पद्धतीनं आपल्याला ते फिलिंग जनरेट करायचे आहेत, जेणेकरून विश्वाला तुमच्या भावना कळतील. आणि असं केल्यानंतर त्यांना म्हणायचं आहे की हे विश्वा, थँक्यू की मला तुम्ही ह्या वस्तू दिल्या आहेत. ह्या वस्तूंनी माझं आयुष्य सुख समृद्धीनं भरभरून गेलेलं आहे. माझ्या सगळ्या गरजेच्या गोष्टी माझ्याकडे आहेत. याच्यामुळे माझा वेळही वाचतो आणि मला ह्या गोष्टींचा फायदाही होतो. अशा पद्धतीनं तुम्ही त्या वस्तूंना ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे आणि ग्रॅटिट्यूड दिल्यानंतर त्या वस्तूंना हात लावून किंवा त्या वस्तूंचं जर चित्र तुमच्याकडे असेल त्यांना हात लावून 21 वेळा होपोनोपोनो करायचं आहे. बरं, आता याच्यासाठी काय लागणार आहे, तर ठरल्याप्रमाणे तुम्हाला बसायला जागा, 10 मिनटासाठी स्वतःला वेळ. ह्या गोष्टी केल्यानंतर 21 वेळा होपोनोपोनो करायचं अशा भावनांनी की त्या वस्तू जर तुमच्याकडे आहेत तर त्या इथून पुढे अजूनही बरेच काळ, जेवढे वर्ष तुम्हाला पाहिजे तेवढे वर्ष त्या टिकलेले आहेत. किंवा ज्याच्याकडे नाही आहे तर त्याच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत, अशी भावना उत्पन्न करून तो आनंद जनरेट करून होपोनोपोनो म्हणायचं आहे. मग तुम्ही बघा, ज्यांच्याकडे ह्या वस्तू नाही आहेत त्यांना ह्या वस्तू कशा ताबडतोब नाही म्हणता येणार, पण त्यांना ह्या वस्तू मिळण्याचे मार्ग कसे मोकळे होतील. काही लोकांनी तर 3-3, 4-4 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये पाहिजे त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतलेल्या आहेत, म्हणजे तसे मार्ग त्यांचे मोकळे झालेले आहेत. मी काही असे क्लायंट आहेत की ज्यांनी होपोनोपोनो करून अक्षरशः लकी ड्रॉमध्ये गाड्या जिंकलेल्या आहेत, अनएक्सपेक्टेड. हे आहे, प्रूव्हन आहे. करून बघा, तुम्हाला याचा 100% फायदा होईल आणि इतका चांगला फायदा होईल. किंवा नवीन वस्तू तर मिळतील, पण जे आहे ते सुद्धा अजून चांगलं काम करतील. 100% करून बघा होपोनोपोनो. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या.